नमस्कार, मी प्रियांका नागने आपल्या मराठी जॉब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण एक जबरदस्त जॉब अपडेट बघणार आहोत, ज्यामध्ये 600 पेक्षा जास्त वॅकन्सीज आहेत. संपूर्ण माहिती या व्हिडिओद्वारे आपण बघून घेणार आहोत. पगार किती असणार आहे, म्हणजेच वेतन किती असणार आहे, वयोमर्यादा काय असणार आहे, इथे अनुभवाची गरज नाही. तुम्ही फ्रेशर उमेदवार आहे, नक्कीच अर्ज करू शकणार आहात. आणि मेन म्हणजे सरकारी जॉब आहे, कोणतीही अर्जाची फी नाही. नोकरीचे प्रकार काय आहे, निवड प्रक्रिया काय आहे, ऍप्लिकेशन कधीपासून सुरू होत आहे, लास्ट डेट काय आहे, सर्व माहिती आपण या व्हिडिओद्वारे बघून घेऊया. त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल किंवा पहिल्यांदाच आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपण दररोज वेगवेगळे जॉब अपडेट्स बघत असतो. वर्क फ्रॉम होम जॉब्स असू द्या, गव्हर्नमेंट रिलेटेड जॉब्स असू द्या, बँक रिलेटेड जॉब्स असू द्या, कोणते नवीन योजना आलेल्या असू द्या, ते पण मी तुमच्यापर्यंत पोहोचवत असते. सो नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. काही अडचण असेल, क्वेश्चन असेल तर नक्कीच तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सुद्धा विचारू शकता. चला तर आजची जी सविस्तर माहिती आहे ते बघून घेऊयात. सो आपल्याकडे PDF सुद्धा आहे. इथे सांगितलेलं आहे बघा, पुणे महानगरपालिका यांच्याकडून अपडेट आलेली आहे, ज्यामध्ये PDF मध्ये सांगितलेले आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना यांच्याकडून विभागाचं नाव सांगितलेलं आहे बघा. वेगवेगळे विभाग आहे, मोटर वाहन विभाग आहे, त्याच्यानंतर इथे पदाचं नाव आहे, कामाचे स्वरूप असणार आहे, प्रशिक्षण म्हणजे तुमचं शैक्षणिक अर्हता काय लागणार आहे, त्यानंतर इथे कोणते पद आहे आणि सॅलरी अंदाजे दर महिने द्यायचे हे सुद्धा सांगितलेलं आहे. हे 6 महिने कालावधीसाठी असणार आहे. पुणे महानगरपालिकामध्ये हे सुद्धा माहिती दिलेलं आहे. आता इथे मोटर वाहन विभाग इथे सुपरविजन ॲज ए कामाचं स्वरूप असणार आहे. डिग्री इन इंजिनिअरिंग, मेकॅनिकल किंवा ऑटोमोबाईल 2 जागा असणार आहे. 10,000 सॅलरी असणार आहे. त्यानंतर इथे मोटर वाहन विभाग रनिंग जीप, कार, फोरमॅन, सुपरविजन, डिप्लोमा इन इंजिनिअरिंग झालेलं पाहिजे आहे किंवा मेकॅनिकल ऑटोमोबाईल हे ब्रांच सांगितलेलं आहे. 1 जागा, 8,000 सॅलरी असणार आहे. असे वेगवेगळे पदं सांगितलेले आहेत. जिथे ITI झालेलं आहे तिथे 8,000 पगार आहे. 21 जागा आहेत. आणि वाहने देखभाल दुरुस्ती, ऑटो इलेक्ट्रिकल सिस्टीम, ITI ऑटो इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स किंवा मेकॅनिकल्स 15 जागा आहे. 8,000 सॅलरी असणार आहे. केबिन बॉडी दुरुस्ती, ITI वेल्डर झाला असेल तर 10 जागा आहेत. 8,000 सॅलरी. आता इथे तुम्हाला पदाचे नाव सुद्धा बघू शकता, त्यानंतर तुमचं जे काम आहे ते सुद्धा बघू शकता, आणि तुम्हाला शिक्षण किती लागणार आहे म्हणजे एज्युकेशन क्रायटेरिया काय लागणार आहे ते सुद्धा बघू शकता. संगणक विभाग आहे, ब्लॅकस्मिथ आहे, टर्नर आहे, सुतार, पेंटिंग, असे वेगवेगळे पद आहे. एकूण 600 पेक्षा जास्त इथे वॅकन्सीज असणार आहे. सॅलरी सुद्धा बघा 8,000, 10,000, 6,000 असे पदानुसार दिलेलं आहे. एकूण 682 पदं असणार आहे, हे सुद्धा सांगितलेलं आहे. त्यानंतर इथे प्रशिक्षण कालावधी 6 महिने म्हणजे अप्रेंटिस हे पद असणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत उद्यापासून सुरू होत आहे, म्हणजे 14 ऑगस्ट 2024 पासून सुरू होत आहे आणि 19/8/2024 पर्यंत असणार आहे. तुम्ही या लिंकवरती जाऊन नक्कीच रजिस्ट्रेशन करू शकणार आहात. 12वी उत्तीर्णित असेल तर 6,000, ITI पदविका असेल तर 8,000, पदवीधर पदव्युत्तर असेल तर 10,000 तुम्हाला सॅलरी भेटून जाणार आहे. आता इथे जे इच्छुक जे अप्रेंटिस तुम्हाला अटी खालीलप्रमाणे दिलेलं आहे. तुम्ही जर अप्रेंटिस पदासाठी जॉब करायचा आहे तर इथे किमान वय 18 ते 35 वर्ष पाहिजे आहे. उमेदवाराची किमान शैक्षणिक पात्रता 12वी पास किंवा ITI पदव्युत्तर असावी, हे सुद्धा सांगितलेलं आहे. मात्र शिक्षण चालू असलेले उमेदवार या योजनेत सहभाग होऊ शकणार नाही, हे सुद्धा सांगितलेलं आहे. उमेदवार हा महाराष्ट्राचा आदिवासी असावा, हे सुद्धा सांगितलेलं आहे. उमेदवाराची आधार नोंदणी असावी, त्यानंतर बँक खाते तुमच्या आधार कार्डशी लिंक्ड असावी, हे सुद्धा माहिती सांगितलेली आहे. ऑनलाईन ऍप्लिकेशन करायचं आहे, कोणतीही फी घेतली जाणार नाही. मेरिट लिस्टद्वारे तुमची निवड होऊन जाणार आहे. 19 ऑगस्ट 2024 लास्ट असणार आहे. नोकरीचे ठिकाण पुणे असणार आहे. काही अडचण असेल, क्वेश्चन असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.